अखंड महाराष्ट्राचा ठराव विधान परिषदेमध्ये मांडण्याबाबत ठाम राहण्याचे आदेश आज उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिलेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या ठरावाबाबत मवाळ होण्याची विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याशिवाय चर्चा पुढच्या अधिवेशनात घेण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले। या ठरावाबाबत सरकारकडून अद्याप तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याची मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली आहे। पण सभागृहात संयुक्त महाराष्ट्राच्या ठरावावर चर्चेसाठी ठाम राहण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना दिलेत। भाजपला कोंडीत पकडण्यासाठीच हा ठराव आणला जात असल्याचं बोललं जातंय। आणि आज महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत। अमित, मुख्यमंत्र्यांनी स्वतः उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांची मात्र कुठेतरी मवाळ भूमिका आहे, काय सांगशील? आपल्याला माहिती आहे की विधान परिषदेमध्ये कामकाज जेव्हा हे अधिवेशन सुरू झालं त्याच्यानंतर काही दिवसातच विधान परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी स्वतंत्ररित्या अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव हा सभापतींकडे दिला आणि तो नियम 23 अन्वय दिला। हा नियम असा आहे की या नियमामध्ये हा प्रस्ताव राज्य सरकार म्हणतं आणि तो एकमताने सभेमध्ये मंजूर होतो आणि मग केंद्राकडे पाठवला जातो। अशा प्रकारचा विधान परिषदचा नियम 23 आहे। तर हा प्रस्ताव पाठवला गेल्यावर सभापतींनी हा प्रस्ताव राज्य सरकार मुख्यमंत्र्यांकडे दिला। अर्थात भाजपची भूमिका ही स्वतंत्र विदर्भाची आहे, त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव हा विधान परिषदेमध्ये संमत होणं ही केवळ अशक्य गोष्ट आहे आणि ते भाजपला शक्य नाहीये। त्याच्यामुळे इतके दिवस राज्य सरकारने म्हणजेच भाजपने या विषयावर टाळाटाळ केली आणि मग शेवटी हा प्रस्ताव मागे घ्यायला शिवसेना सुद्धा तयार नव्हती आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची अखेर बोलणी झाली। मात्र मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती करूनही उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका कायम ठेवली आणि या संदर्भातला प्रस्तावाचा आग्रह हा परिषदेमध्ये त्यांचे सदस्य, त्यांचे आमदार हे कायम ठेवतील अशा प्रकारची भूमिका घेतली। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मार्फत परिषदेमध्ये येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्या संदर्भात राज्य सरकार किंवा भाजप हे टाळाटाळ करत आहे। त्याच्यामुळे एक मोठी नामुष्की भाजपवर येऊ शकते, राज्य सरकारवर येऊ शकते आणि कधी नव्हे ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी एक वेगळी युती विधान परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहे आणि म्हणूनच हा प्रस्ताव कधी येतो या संदर्भात राज्य सरकार काय भूमिका घेते, हा प्रस्ताव आला नाही तर शिवसेना कशा प्रकारे हा मुद्दा उचलून धरते हे आता या पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल। अधिवेशन संपायला आता काही तास फक्त बाकी राहिलेले आहेत। नक्कीच अमित, आणि पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडण्याचाच प्रयत्न केला असं आपण म्हणू शकतो। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।